तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते। गेल्या 28 वर्षांपासून जी-टेक जैनेक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलंय। 400हून अधिक कोर्सेस, 30 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे IT, डिजिटल मार्केटिंग, ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस, डेटा सायन्स विथ AI, डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा। आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे। जॉइन आवर लेगसी ऑफ एक्सलन्स, वी मेक यू फ्युचर रेडी। राजुरी गावातील गणेश दूध व्यावसायिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आज आपण आलो आहोत। याच गावातील प्रगतशील शेतकरी तसेच 36 गायांचा गोठा सांभाळणारे अनिल दादा यांच्या घरी आपण त्यांच्याशी देखील चर्चा करून जाणून घेणार आहोत नक्की जी निवडणूक उभी राहिलेली आहे त्याविषयी त्यांचं काय मत आहे। दादा नमस्कार। नमस्कार। राजुरी गावातील गणेश डेअरीची निवडणूक लागलेली आहे, या डेअरीचे तुम्ही सभासद आहात का? मी सभासद आहे, पण मी ॲक्टिव्ह सभासद नाही, कारण की माझ्यावर पैसे असल्या कारणास्तव मला वोटिंगचा अधिकार नाही आहे। पण माझे बंधू हे सभासद आहेत आणि त्यांना वोटिंगचा अधिकार आहे। तुमच्या घरी 36 गाया आहेत, ह्या 36 गायांचं साधारणतः किती लिटर दूध निघतं? साधारणतः 400ची ॲव्हरेज आहे माझी, 365 दिवसाची, म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या आसपास सरासरी वर्षाची माझी। राजुरी गावातील या डेअरीला तुम्ही दूध घालता, तर त्या डेअरीतनं तुम्हाला काय नफा मिळतो किंवा किती दुधाचा रेट आहे त्या डेअरीमध्ये? मी राजुरी गावातील डेअरीला दूध घालत नाहीये, मी बाहेर दूध घालतोय। त्याला काहीतरी कारण आहेत आमची दूध बाहेर घालण्याची। परंतु का असं? राजुरी गावामध्ये एवढी मोठी ही डेअरीची संस्था आहे, त्यामध्ये तुम्ही दूध न घालता बाहेर गावात डेअरीत दूध घालताय? दूध दराची तफावत होत होती इथं। काय व्हायचं, ज्यावेळेस रेट वाढायचा त्यावेळेस इथली संचालक मंडळ मिटिंगचे कारण सांगायची, मिटिंग झाल्यानंतर आपण रेट वाढवू। पण ज्यावेळेस आहे ना दूध कमी व्हायचं ना, त्यावेळेस आहे ना इथल्या सचिवाला विचारलं तर त्या दिवशी लगेच ते दुधाचा रेट उतरवायची आणि ते सांगायचे आम्हाला वरून GR आलेलं आहे। आणि ज्यावेळेस दूध वाढत होतं त्यावेळेस यांना GR यायचा, पण हे 2 ते 3 दिवस आहे ना दूध वाढवित नव्हते दूध दरात। आणि आज आहे ना, आज मितीला आम्ही ज्यांच्याकडे दूध घालतोय त्यांचं म्हणणं आम्हाला असं आहे, आम्हाला GR भेटला ना त्याच दिवशी तुमच्या दुधाचा दर वाढेल। आणि याचा कमी व्हायचा GR जरी आला तरी आमचे 10 ते 15 दिवस आहे ना तिथं दुधाच्या दरामध्ये हे होत नाही, कमी होत नाही। आज मितीला तुम्ही ज्या डेअरीला दूध घालता तिथे तुम्हाला फक्त दुधाच्या दरामध्ये वाढ मिळते की अजून काही सुविधा मिळतात ज्या राजुरी डेअरीमध्ये मिळत नाहीयेत? आज मितीला मी ज्यांच्याकडे दूध घालतोय त्यांचे ना आम्हाला चांगले हे आहेत, म्हणजे काय म्हणतात सपोर्टिंग पार्ट आहे बराचसा त्यांचा। आम्हाला सुग्रास डेअरीच्या तुलनेत कमी किमतीत येते आम्हाला आज सुग्रास। त्या याच्यात आहे ना 30-1 रुपयाचा फरक जाणवतो आम्हाला। हां, तिथं आहे ना आमचं कॉस्टिंग व्हॅल्यू आहे ना कमी होतं दुधाचं। आज मितीला मला 100 पोती लागतात आहे, तर 100 पोती वाटी जर माझे 2 पोत्यांचे पैसे जर वाचत असेल या गोष्टीत, ह्या गोष्टीसुद्धा चांगल्या आहेत। आणि सांगायचं गोष्ट म्हणजे इथं SNFच्या मशीनींमध्ये दरवेळेस मी इथं गेलो का मी सचिवांना प्रश्न विचारायचो, का बुवा आमचे SNF डाऊन का पडतात, ते आम्हाला घरभरवर का फॅट लावावं लागते। दरवेळेस यांचे आहे ना प्रत्येक मशीनीमध्ये ना 1 ते 2 पॉईंटचा तफावत असायचा। आणि दरवेळेस मी वर जायचो त्यांना विचारायला, का बरं? कारण की बाकीचे जे गवळी होते ते कमी दुधाचे होते, त्यांना 1-2 लिटर किंवा 10-15 लिटरवाल्यांना काही फरक जाणवत नाही एवढा। पण माझं आज मी तिला 300 लिटर दूध होतं तिथं मी दूध घालीत असताना। तर मला त्या याच्यात आहे ना तफावत लय जाणवायची। माझं 50 पैशाचं जरी कटिंग झालं तर आज ते 50 पैसे गुणिले 300 मला 150 रुपयाचा तोटा व्हायचा इथं। आणि मी दरवेळेस सचिवांना हे प्रश्न विचारले का ते म्हणतात तुझाच प्रॉब्लेम असायचा दरवेळेस। त्या कारणास्तव मी इथं दूध घालीत नाही आज, पण परिवर्तनाची आज गरज आहे। आज काही केलं, मी आज बाहेर जरी गवळी दूध घालीत असतो तरी मी इथला सभासद आहे, राजुरी गावातला रहिवासी। माझी इच्छा आहे ना इथं दूध घातलं पाहिजे, माझी संस्था आहे ही मोठी झाली पाहिजे। पण हे जे कारणं आहेत, बरीचशी कारणं आहेत त्याच्यात, हे जे संचालक बॉडी आहे जुनी ती ना एवढं उत्तर देत नाही आहे आम्हाला। मी ज्यावेळेस होतो ना इथे मी त्यांना प्रश्न विचारायचो दरवेळेस, अरे तुम्ही आमचे दुधाचे रेट उतरवतायत किंवा काय होतं ते, त्यावेळेस तुम्ही विचार करते नाही, पण वाढवायच्या वेळेस तुम्ही का विचार करतायत?
दरवेळेस आम्ही तिथे गेलो का आम्हाला प्रश्नांची उत्तर नीट भेटत नव्हती. सचिव सुद्धा नीट प्रश्नांची उत्तरं देत नव्हते आम्हाला. त्याच्यामुळे मी इथं दूध घालायचं बंद झालो आणि मी दुसरीकडे दूध चालू केलं. राजुरी गावच्या डेअरीचं नाव मोठं व्हावं किंवा मग सामान्य गवळे जे आहेत त्यांना नफा व्हावा यासाठी विद्यमान संचालक बॉडी जे आहे त्यांनी डेअरीचा स्वतःचा प्रोसेसिंग प्लांट उभा केलाय. किराणा मालाची दुकानं असेल किंवा पशूंचं मेडिकल असेल. याबद्दल मग तुमची काय चर्चा आहे? मॅडम, तुम्ही प्रोसेसिंग प्लांटबद्दल बोलतायत. आज मी तिला दिवसाला 50,000 लिटर क्षमतेचा आपण प्लांट उभा केलेला आहे. आज मी तिला तिथं प्रोसेसिंग किती दूध होतंय? हां, त्याला लागणारं हे कच्चा म्हणजे थोडक्यात म्हणायचं दूध तेवढं अवेलेबल नाही. आज 15-16 हजार लिटर संकलन आहे दूध डेअरीचं. याच्या पाठची कारणं शोधली पाहिजे ना ह्या संचालक मंडळाने विद्यमान. आणि जो नफा आहे, तुम्ही ज्यावेळेस प्रोसेसिंग प्लांट आम्हाला दाखवला होता कागदोपत्री 2 कोटीचा प्लांट दाखवलेला आहे आम्हाला. तो बनवताना किती बनला ते माहीत नाही आम्हाला. नंतर आम्हाला अहवालात आलं तो बनला 8 कोटीच्या पलीकडेही गेला असेल, मला एवढा अंदाज नाही आहे. परंतु जो अनाढव्य खर्च झाला त्याच्यानंतर त्यातून आपल्याला जो मोबदला यायला पाहिजे. मी 3 वर्ष दूध घातले ना, तुम्ही म्हणताय ना प्रोसेसिंग प्लांटमध्ये, त्या पिरियडला मी दूध घातले. त्यावेळेस बोनस द्यायची परिस्थिती म्हटलं काय म्हणायचे 50 पैसे बोनस होईल. पहिल्यांदा तर म्हणायचे परिस्थितीच नाही आमची बोनस द्यायची, पण आपण काहीतरी कर्ज काढून कुठून तरी आपण बोनस देऊ. इथून त्यांची सुरुवात होती. आणि ज्यावेळेस आम्हाला प्रोसेसिंग प्लांट बनवायचा होता त्यावेळेस सांगितलं आपलं दूध नफेच्या यानी जाईल, त्यावेळेस आपल्याला कमीत कमी बोनस जास्त देता येईल. पण आज ते दिसत नाही आहे ना. त्याच्यामुळं काही बरीचशी कारणं आहेत अशी की तुम्ही म्हटले आता याच्यात बोलले मी आता तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं सुग्रासाबद्दल. मला ही तफावत जाणवते. मी आज सुग्रास त्याच कंपनीचं ते म्हटले ना साई मलईची सरकी आम्हाला ईदही भेटती ह्या किमतीला, त्याच्यापेक्षा 40 रुपयांनी मला कमीला भेटते. असं का होतंय? ही कारणं आहेत ना. आणि जे दुसरी जण टाकतात ते मला त्यांना सुद्धा कॉस्टिंग खर्च आहेच ना, तरी सुद्धा एवढी तफावत का जाणवती गवळ्यांना? 40 रुपये जर आज मी त्याला माझे वाचले तर मला जे महिन्याला लागतं ते 100 होती. बरेच हे त्याच्यात म्हणजे आपण म्हणतो ना आर्थिक उलाढाल, ती बरीचशी 1-2 दिवसाचं माझं सुग्रास वाचतं त्याचं महिन्यात. त्या किमतीत माझं 1-2 दिवसाचं सुग्रास येऊ शकतं ना. हे बरीचशी कारणं आहेत. त्याच्यानंतर तुम्ही प्रोसेसिंग प्लांटबद्दल बोलले बरेचसे काही. आज मी तुम्ही जर तिथं जाऊन पाहिलं तर प्रोसेसिंग प्लांटची परिस्थिती काय आहे किंवा काय, ह्या गोष्टी तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. जे विद्यमान संचालक आहेत ना त्यांना विचारायचं आपण प्लांट कसा बांधलाय, काय सभासदांना आपण काय सांगितलेलं आहे, हे सगळे तुम्ही प्रश्न त्यांना विचारणं गरजेचं आहे. ते प्रश्नांची उत्तरं मी पूर्ण क्षमतेने देऊ शकत नाही, कारण की ते मला पूर्णपणे सांगता येऊ शकत नाही. सभासदांची दिशाभूल करून सामान्य गवळ्यांना अविश्वासात ठेवून हा सर्व काही कारभार चाललाय. हां, असं म्हणता येईल. आता तुम्ही म्हटले परिवर्तन. आज मी तिला आहे ना तुम्हाला एक सर्वसाधारण सांगतो. एक माझ्या जे संचालक मंडळ आहे ना, जे तिथं गेलं ना, त्यांचे क्वचित संचालक मंडळ दूध उत्पादकांवर आहे ना, म्हणजे त्यांच्यावर भर टाकून त्यांच्या काहीतरी समस्या ऐकून घेतात. आज तफावतबद्दल बोललो मी. त्याच्यानंतर बरेचशा अशा काही गोष्टी आहेत. आता सांगायचं झालं म्हणणं तर तुम्ही ना संचालक जेवढे आहेत ना त्यांची ना एकदा दुधाची टॅली काढा, म्हणजे ते दूध किती घालताय ते वर्षाला. आणि ना तुम्ही त्याच्यावर तुम्हाला अंदाज कळेल, कारण की ज्यांचं दूध कमी आहे ना त्यांना फरक नाही पडत आहे. त्यांना काही घेणं देणं नाही. ही फक्त आहे ना चाललेलं राजकीय आपले तिथं पद लागलं पाहिजे, बस. याच्या पलीकडे काहीच नाही. सर्वसामान्य गवळ्यांचा विचार करायचा नाही, फक्त स्वतःचं पद राखीव ठेवायचं आणि सत्ता गाजवायची. हे तुम्ही बोललेत ना, हे बरोबर आहे. तुमचं जवळपास 36 गायांचं 500 ते 700 लिटर दूध आहे, म्हणजे जवळपास खूपच लिटरमध्ये हे दूध जात आहे. तर तुमच्यासारखे अजून किती गवळी आहेत राजुरी गावातील जे की राजुरी डेअरीमध्ये दूध न घालता बाहेरच्या डेअरीमध्ये दूध घालतात ते? आज मी तिला म्हणजे तसं जर पाहिलं तर आमच्या इकडून म्हणजे आमच्या मळ्यातून बरीचशी मुलं गेली. त्याच्यानंतर बरेचसे डवळे मळा आहे, तिथले बरेचसे गवळी बाहेर आहेत. त्याच्यानंतर पानसरे मळ्या साईडचे असतील बरीचशी अशी गवळी आहेत. कमीत कमी माझ्या मतानुसार आहे ना आजच्या मितीला 4 ते 5 हजार लिटर संकलन आम्ही बाहेरच्या संस्थेला पुरवतोय आज मितीला.
म्हणजे हा राजुरी डेअरीचं नुकसान आहे. हा, यात नुकसान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी यांनी समजून घ्यायला पाहिजे होत्या. या ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो ना, त्यावेळेस यांनी साधं विचारलं सुद्धा नाही, काही कारण नाही किंवा काही. आम्ही ना आठवडाभर सचिवाला मी स्वतःहून वर जाऊन सांगितलं होतं की मी दूध घालायला बाहेर जाणार आहे. त्यांनी मला कारणं सुद्धा विचारली नाही. का? मग त्याचं काम होतं हे विचारणं, किंवा संचालक मंडळातलं काम होतं हे विचारलं पाहिजे, का बुवा तुम्ही का बाहेर चाललेत, तुम्हाला काय कारण आहे, हे त्यांनी विचारलं नाही. आणि चांगली गोष्ट झाली, त्यांनी विचारलं नाही, आम्ही त्यांच्याकडे परत गेलो नाही. तुमच्या बोलण्यातनं दादा तुमच्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतात त्या समजतात, त्या आम्हाला तुमची तळमळ समजते, तुमचं सगळं बोलणं हे रास्त आहे. परंतु यावर्षीच्या या निवडणुकीमध्ये जर का परिवर्तन झालं तर तुमचं जे काही दूध आहे तुम्ही बाहेरच्या डेअरीला घालताय ते तुम्ही पुन्हा राजुरी डेअरीमध्ये घालणार का? 100% मला माझ्या राजुरी गावातल्या संस्थेवर म्हणजे विश्वास आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. त्याच्यामुळं मी 100% दूध घालीलच. परंतु माझ्याबरोबर जे माझे मित्र गेलेले आहेत बाहेर माझ्याबरोबर दूध घालायला इतर संस्थांना, त्यांना सुद्धा आणण्याचा प्रयत्न करीत आणि त्यातली बरीचशी कार्यकर्ते माझा शब्द डावलणारे नाहीत आणि ते पुन्हा येणार इथे दूध घालायला. आणि परिवर्तनाची गरज आहे आणि 100% परिवर्तन झालंच पाहिजे, नाहीतर या संस्थेचं गतवैभव परत येऊ शकत नाही. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी.